घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की जानकी आणि तिच्या परिवाराने जे स्टॉल लावलेला होता फराळांचा, तो ऐश्वर्याच्या माणसांनी उद्ध्वस्त करून लावलेला असतो आणि त्यामुळे त्यांना समजत नसतं की आता काय करायचं. त्यांची सगळी मेहनत जी आहे ती वाया गेलेली असते. त्यांच्या फराळांना जे आहे ते उद्ध्वस्त करून त्यांनी सगळा स्टॉल फेकून दिलेला असतो आणि हे ऐश्वर्यानेच केलेलं आहे हे सगळ्यांना माहिती असतं, परंतु त्यांना काहीच मार्ग समजत नसतो. इकडे त्यांची मुलगी येऊन म्हणते की यावेळेस आपण दिवाळी साजरी नाही करणार का आणि मला नवीन ड्रेस मिळणार नाही का. यावरती जानकीच्या ज्या सासूबाई आहेत त्या तिच्या आईला टोमणा मारतात की ज्यांच्यामुळे हे झालं त्यांना काहीही फरक पडत नाहीये आणि त्यांच्यामुळे आपण सहन करत आहोत, कारण तो मास्क मॅन जो आहे तो त्यांच्याच ज्या जानकीच्या आई आहेत आणि जानकी यांच्यासोबत बदला घेण्यासाठी हे सगळं करत आहेत. इकडे ऐश्वर्या आणि तिचे बाबा खूप खुश असतात की त्यांनी जे रणदिवे कुटुंब आहे त्यांना परत एकदा उद्ध्वस्त करण्यासाठी जी प्लॅन केलेला होता तो सक्सेसफुल झालेला असतो आणि त्यांची दिवाळी जी आहे ती बेरंग झालेली असते आणि यावरती ते सगळेच जण सेलिब्रेट करत असतात. पण जी ऐश्वर्याची आई आहे ती खुश नसते आणि म्हणते की तुम्हाला आनंद तरी कसा होऊ शकतो हे सगळं ऐकून. इकडे जानकी तिच्या आईला धीर देते आणि म्हणते की तुझ्यामुळे हे सगळं झालेलं नाहीये आणि त्यामुळे तू स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस. हे सगळं जे पण कोणी करत आहेत तरीही यामध्ये आपल्याला काही ना काही मार्ग मिळेल. मला देवावरती पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे तू स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस. तरी तिची आई म्हणते की अगं आता आपण काय करणार, सगळंच तर उद्ध्वस्त झालेलं आहे. परंतु जानकी धीर देते आणि म्हणते की जोपर्यंत शेवटचा मार्ग बंद नाही होत तोपर्यंत मी आशा सोडत नाही आणि मी हमेशाच माझी आशा जी आहे ती सक्सेसफुल झालेली आहे, कारण देव माझ्या पाठीशी आहे. हे ऐकून तिच्या आईलाही थोडासा धीर मिळतो, कारण तिची मुलगी एवढी खंबीरपणे उभी असताना तिने गडबडून जाणं हे जानकीसाठीच जास्त खचलेली होणार होतं. त्यामुळे ती पण म्हणते की ठीक आहे, आपण सगळेच मिळून लढूयात आणि या सगळ्यातनं मार्ग काढूयात. आणि अशा प्रकारे ते तिथून बोलून जे आहे ते सगळ्यांसोबत भेटायला बाहेर जातात, कारण मास्क मॅन कोण आहे हे अजूनही त्यांना समजलेलं नसतं. इकडे ऐश्वर्याची आई जी आहे ती तिच्या वडिलांना आणि ऐश्वर्याला म्हणत असते की तुला जन्माला घालून मला खरंच पश्चाताप होत आहे, कारण तू कमीत कमी एखाद्या माणसाला जे आहे ते सण तरी साजरा करू द्यायचा. तू त्यांच्या वाईटावर एवढी उठलेली आहेस की तुला समजतच नाहीये की तुम्ही दोघंही काय करत आहात. पण एक दिवस असा येईल की तुम्ही एकटे पडाल आणि ते या सगळ्यातनं मार्ग काढून निघून जातील. त्यावरती ते दोघे म्हणतात की तुला काहीच वाटत नाही का की तू स्वतःच्याच मुलीला शाप देत आहेस आणि ते जे लोक परके आहेत ज्यांनी तुझ्या मुलीला त्रास दिला त्यांना जे आहे त्यांच्याबद्दल गोडवे गात आहेस. त्यामुळे ऐश्वर्याचा खूप संताप होतो आणि ती म्हणते की तुला जर आमच्यासोबत सेलिब्रेट करायचं नसेल तर कमीत कमी आमच्या आनंदावरती विरजण नको टाकू, कारण मी त्यांना कुठलाही सण साजरा करू देणार नाही. इकडे जानकीच्या घरी काही मुलं येतात आणि म्हणतात की आम्ही जे इन्स्टा आहे त्यावरती एक रील पाहिली आणि ज्यामध्ये तुम्ही फराळ बनवता असं समजलं, तर हे रणदिवेच कुटुंब आहे का. यावरती सारंग आणि बाकीच्यांना आनंद होतो की फराळ घेण्यासाठी जो सोशल मीडिया वापरला होता त्याचा काहीतरी फायदा झाला, कारण अवंतिकाने रील बनवून टाकलेली असते. इकडे जानकी आणि बाकीचे पण खुश होतात, पण ते विचारतात की आम्ही फराळ तर बनवतो, परंतु आम्ही थोडासा जास्त फराळ बनवतो आणि थोड्या लोकांसाठी नाही बनवत. त्यावरती ती मुलं म्हणतात की आम्ही हॉस्टेलमध्ये राहतो आणि आम्हाला गावी जाता जमलं नाही, त्यामुळे आमच्या हॉस्टेलमधल्या सगळ्याच लोकांना तुमचा फराळ लागणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आम्हाला फराळ बनवून दिला तर आम्ही मोठी ऑर्डर तुम्हाला देऊ आणि आमचाही दिवाळी सण साजरा होईल. यावरती जानकी ती ऑर्डर घ्यायला तयार होते, परंतु ऋषिकेश म्हणतात की आत्ताच आपण इतके पैसे गुंतवलेले आहेत आणि आपल्याकडे पैसे नाही आहेत, कारण आपलं काहीच सक्सेसफुल झालेलं नाही. पण जानकी म्हणते की सगळंच होऊन जाईल, कारण आपण कुठलीही होप सोडायला नको. पण ते मुलं जे आहेत ते म्हणतात आम्ही ॲडव्हान्सही द्यायला आणलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट उधारी घ्यायची गरज नाही, ॲडव्हान्स घेऊन तुम्ही बनवू शकता. यावरती नानासाहेब म्हणतात की ही मुलं आपल्याकडे एक उम्मीद घेऊन आलेली आहेत आणि ती आपल्याला खरंच कामाला येणार आहे, तर आपण यांनी जे दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे फराळाचं ते आपण केलंच पाहिजे. त्यावरती सारंग म्हणतो की तुम्ही आमचा फराळ खाच आणि त्यानंतर तुम्ही नक्कीच आमची तारीफ कराल की हा फराळ खूपच सुंदर बनलेला आहे. आणि अशा प्रकारे मुलं तिथून निघून जातात आणि जानकी आणि पूर्ण कुटुंब जे आहे ते खूप आनंदी होतं की चला परत एकदा आपल्याला जे आहे काम मिळालेलं आहे.
असं म्हणून अवंतिका आणि जानकी कामाला लागतात. इकडे रात्र होते आणि सगळेच जण कामात व्यस्त असतात. तेव्हा जानकीच्या सासूबाईंची आई जी आहे ती येऊन त्यांचे कान भरत असते आणि म्हणते की तुला ऐश्वर्यासोबत हात मिळवणी केली पाहिजे आणि जानकीचा साथ सोडला पाहिजे. त्यावरती त्या म्हणतात की ऐश्वर्याचा साथ देऊन मी एकदा बघितलेला आहे आणि ती कशी बाई आहे ते मलाही माहिती आहे. तुझ्या सांगण्यावरनं मी तिला कॉल केला आणि तिने मला काय काय ऐकवलं तुला माहिती आहे. त्यावरती त्या म्हणतात की मला कळालेलं आहे की मास्कमॅननी ऐश्वर्याला खूप सारे पैसे दिलेले आहेत, त्यामुळे आपण ऐश्वर्याच्याच बाजूने राहिलं पाहिजे. त्यावरती जानकीच्या सासूबाई म्हणतात की तुला कसं माहिती की तिला पैसे दिले, तू तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस का, तुम्ही बोलत आहात का. त्यावरती ती म्हणते की नाही ग, मी कशाला तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल, मी सारंग आणि अवंतिकाला बोलताना ऐकलं त्यामुळे मला हे सगळं कळालं. तर पण जानकीची आई म्हणते की तू तिच्यापासून लांबच राहा आणि या सगळ्यामध्ये तूही पडू नकोस आणि मलाही पाडू नकोस. जर तू तिच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेस तर मला तिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायला का सांगत आहेस, असं म्हणून तिथून निघून जाते. इकडे जी जानकी आणि ऋषिकेश जे आहेत ती पैशांची जमवाजमव करून चेक करत असतात की त्यांच्याकडे किती आहेत आणि कशा प्रकारे त्यांना पुढचं जे आहे ते मार्गी लावायचं आहे, फराळ कसा बनवायचा आहे, दिवाळी कशी साजरी करायची आहे. कारण सगळेच जण सध्या टेन्शनमध्ये असतात आणि त्यांना समजत नसतं की पुढचं काही दिवस कसे घालवायचे आणि त्यांचं जे गहाण टाकलेलं जे हे घर आहे ते कसं सोडवायचं. पण ऐश्वर्याच्या ज्या प्लॅन्स आहेत त्यांना ते सडेतोड उत्तर देणार असतात आणि तिच्या प्लॅन्समध्ये फसणार नसतात. यावरनं ते असं चर्चा करतात आणि ठरवतात की आपण सगळेजण मिळून काहीही झालं तरी शेवटपर्यंत होप सोडायची नाही आणि हा जो फराळाचा ऑर्डर भेटलेला आहे ती एक आपल्यासाठी होप आहे. त्यानुसार ते सगळ्या गोष्टी नोंद करून ठेवतात की काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारे पुढे मार्ग काढला पाहिजे. त्यानंतर जानकीने कुठलाच दागिना घातलेला नसतो. इकडे अवंतिका आणि जो सौमित्र आहे ते गप्पा मारत असतात आणि सौमित्र अवंतिकाला म्हणतो की मला असं वाटत आहे की आपण इथे येऊन चूक केली, कारण माझ्यामुळे तुला खूप सफर करावं लागत आहे आणि माझ्यामुळे तुला दररोज वेगवेगळ्या ज्या अडचणी आहेत त्यांना सामोरं जावं लागत आहे. परंतु अवंतिका सौमित्रला समजावून सांगते आणि म्हणते की बरं झालं आपण इथेच थांबलो, त्यामुळे आपल्याला समजलं तरी की सगळे कुठल्या प्रॉब्लेम्समधनं जात आहेत. अदरवाईज त्यांनी आपल्याला सांगितलंही नसतं की त्यांना काय त्रास होत आहे, कारण त्यांना वाटलं असतं की आपल्याला कळालं तर आपल्यालाही त्रास होईल. सो मी तुला कधीही कंप्लेंट केली नाही की आपण इथे का राहतोय, त्यामुळे तू हा गिल्ट सोडून दे आणि मी खरंच खूप आनंदी आहे की आपण आपल्या कुटुंबासोबत आहोत आणि अडीअडचणींना एकमेकांना जे आहेत ते साथ देत आहोत. हे ऐकून सौमित्रलाही बरं वाटतं की त्याच्यामुळे जो अवंतिकाला त्रास होतो हे त्याला वाटत होतं ते तसं काहीही नसतं. इकडे दिवस उजाडतो आणि एक माणूस ऐश्वर्या जी आहे ती रणदिवे कुटुंबाच्या घराबाहेर लावलेली असते. तिला मायावरती नजर ठेवायची असते, कारण माया आणि मास्कमॅनचा नेमका काय संबंध आहे हे तिला जाणून घ्यायचं असतं. तिला शंका आलेली असते की मायाचा आणि मास्कमॅनचा काहीतरी संबंध आहे आणि ते एकमेकांसोबत मिळालेले आहेत. तो माणूस वाट बघत बसलेला असतो की कधी त्या कुटुंबामधलं माया जी आहे ती बाहेर येईल. इकडे जे ऋषिकेश आहे त्यांनी ऑब्झर्व केलेलं असतं की जानकीने सगळ्यांसाठी हँडमेड दागिने बनवलेले आहेत पण स्वतःच घातलेले नाही आहेत. हे लक्षात आलेलं असल्यामुळे ते जानकीसाठी तो बनवलेला हार घेऊन येतात आणि तिच्या गळ्यामध्ये घालतात आणि म्हणतात की तू स्वतःच बनवलेला हार स्वतःच घातला नाहीस, पूर्ण फॅमिलीला दिलास, पण तू स्वतः कधी घालणार, असं म्हणून ते सांगतात. जानकीला माहितीच नसतं की ऋषिकेशनी पाहिलेलं आहे, तिने हँडमेड दागिना बनवलेला आहे आणि तिला खूप आनंद होतो की ऋषिकेश छोट्या छोट्या गोष्टींसाठी तिची काळजी घेत असतात. इकडे त्यांची मुलगीही खूप आनंदी असते, कारण तिला सुंदर ड्रेस आणि हँडमेड दागिने भेटलेले असतात, त्यामुळे तीही दिवाळी साजरी करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेली असते आणि उड्या मारत आनंदी झालेली असते. हे सगळं पाहून ऋषिकेश आणि जानकीलाही खूप आनंद होतो, कारण त्यांच्या मुलीच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं असतं आणि त्यांच्यासाठी हीच एक सगळ्यात मोठी देणगी असते. इकडे तो माणूस अजूनही वाट पाहत बसलेला आहे मायाची. बघूयात